तर पहाटेचे 5:30 झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहे नाशिक त्र्यंबकेश्वर फिरण्यासाठी। आणि ते स्नानकुंड आहे, त्या ठिकाणी आम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे, त्या निमित्ताने आम्ही जातोय। आणि जर कुठे काही फिरलो तर ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत, त्यामुळे आमचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा। अरे दादा लाईट लावा मागला मी स्मार्ट भाई काम करा ना तो गाडी इपे कसा वाटरा गजब तालने दिख रहा था वर सावली मुळे वाट रही थी आते वाट राहिलं कलर हा कलर तो कलर। आता हायवे लागणार आहे NH4 ना 3 NH3। गाडी तुला आता आम्हाला रोज चालेल ये रे काही वाहन नाही। चांदवडच्या घाटात पाऊस कमी प्रमाणात होता, परंतु इकडे आता घाट मागे राहिलेला आहे आणि पाऊस खूप जोराने सुरू झालेला आहे। इकडचं वातावरण पूर्ण ढगाळ आहे आणि पुढे जर का पाहिलं तर पूर्ण धुऊ आहे, काहीच दिसत नाहीये। तर समोर तुम्ही पाहू शकता खूप जोरात पाऊस चालू आहे आणि पूर्ण धुवारी आहे, पुढे काही दिसत नाहीये। तर आम्ही आता थांबलोय चांदवड मध्ये थोडं नाश्ता वगैरे करण्यासाठी। तर आपल्याला तिखट चालत नाही, त्यामुळे मी घेतलाय पोहा आणि आपले दीपक दादा आणि माऊली यांनी घेतलाय रस्सावडा आणि पाव। तर आम्ही नाश्ता करतो, मागे आता पाऊस पण जोराने सुरू आहे। तर नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि बाहेर निघाल्यानंतर पाहत होतं काय तुम्ही सुद्धा बघा, तर डोंगराळ असं वातावरण आहे आणि ढग वगैरे जे आहेत तर ते तुम्ही पाहू शकता। खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि पावसाळ्यात फिरण्याची जी मजा आहे ना तर ती वेगळीच असते। आपली गाडी मागे राहिली, तर चला मग आता जाऊया। तर नाशिक मध्ये आम्ही एंट्री केलेली आहे। तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर, आणि त्र्यंबकेश्वर फाटा जो आहे तर तो इथे आहे ना। आम्ही आता पुढे निघून चाललो होतो बोलण्यामध्ये, तर आपले दादू भाऊ आता गाडी रिवर्स घेत आहे। रिक्षावाला गाडी काम चालू आहे का काय? Southwest on National Highway 168, National Highway 840. स्नानकुंड आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला आंघोळ वगैरे करायची, त्यानंतर दर्शनाला जायचंय। परंतु खूप दिवसांनी आल्यानंतर इथे आता समजत नाहीये की कुठं जायचं। तर या रस्त्याने आम्ही आता स्नानकुंडाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय। वरती सर्व डोंगराळ भाग
तिथे काही लोकांना विचारलं मी स्नानकुंड कुठे आहे, तर त्यांनी हा रस्ता सांगितला आम्हाला. The next right. आम्ही तर या ठिकाणी पोहोचलो, परंतु गाडी लावायला जागा नव्हती, पार्किंगसाठी प्रॉब्लेम येत होता. मग इथे पुढे आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी पार्किंगसाठी सुविधा भेटली. तर गाडी उभं करण्यासाठी इथे 100 रुपये घेतले जात आहे या ठिकाणी. आणि इथलं जे वातावरण आहे तर खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता. खूप जणी ते उभे राहून पाहत आहेत, फोटो काढताय. आणि या ठिकाणी तलाव आहे की नदी आहे, आय थिंक. पूर्ण बदक वगैरे तुम्ही पाहू शकता. हा, तर आमच्या नीलू फर्स्ट टाइम येतो इथे. आणि हा तलाव आहे का मग आजी? हा गौतम तलाव आहे. कुंड मध्ये आले ना तिकडे पुढे नीलू 3.0. दादा मला आंघोळीला जायचंय कुंड मध्ये, कुठे ते बाय इथून जा 5 मिनिटाला. आम्हाला 5 लागतात, मला 10 मिनिटं लागते. काय नाव सांगायचं त्या कुंडाचं? गोदावरी नाही तर कुशावर्त. तर जे स्नान कुंड आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही थोडी विचारपूस केली आता. आणि आम्ही तिकडे जातोय. बॅग वगैरे घेतले आम्ही, तर बॅग टाकून घेतली. तर बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे. आणि आम्ही आता आंघोळ करायला जातोय, त्यामुळे काही विशेष नाही. ओले झालो, कोरडे राहिलो, नो प्रॉब्लेम. या नीलू रामकृष्ण हरे. गायला चारा नीलू, ओ नीलू, नीलू मोरया. आमच्या नीलूचं लगीन लवकर होऊ द्या, आणि त्याचं झालं की आमच्या होऊ द्या. तर आपल्या महाराष्ट्रात लुप्त होत चाललेली परंपरा म्हणजे वासुदेव. तर या ठिकाणी बघा खूप जण शूट घेत आहे. तर महाराष्ट्रात लुप्त होत चाललेले आपले वासुदेव, जे आता फक्त खेळोपाडीच तुम्हाला पाहायला भेटतील. त्या वॉटरप्रूफ होतात का मग कॅमेरा? कॅमेरा वॉटरप्रूफ होतात का? नाही. मग काही इथलं तिथलं चालत दादू बोट टाकल कर नाही. तर मंडळी येथून आता गर्दीला सुरुवात झालेली आहे. आम्ही इकडे स्नान कुंड आहे आणि मी नारायण नागबली करण्यासाठी माझे वडील वारलेले तुम्हाला माहिती आहे, तेव्हा आलेलो होतो. आणि त्यानंतर आता मी दुसऱ्यांदा इथे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे. स्नान करणे तीर्थराज पाणी तो हिरवा हिरवा गार दिख रहा है भाई. सेम आपण तिथं गेलो तसं गडवरती सप्तशृंगी मातेच्या गडावर जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा पण असं स्नान कुंड होतं.
तर आता आपल्या दीपक दादांनी काय विचार केला आय डोंट नो, परंतु त्याच्या मागे मागे मी आता जातोय. स्नानकुंडाजवळ आल्यानंतर तुम्हाला जर का रांगेत उभं राहायचं नसेल दर्शनासाठी, तर या इकडे पाहू शकता तुम्ही देणगी दर्शन तिकीट काउंटर आहे. या ठिकाणाहून तुम्ही VIP ऑनलाईन पास काढू शकता आणि या पासच्या सहाय्याने लवकरात लवकर दर्शन घेऊ शकता. आणि तुम्हाला इथे आल्यानंतर स्नानकुंडाजवळ आल्यानंतर जर का टॉयलेटला कुठे जायचं असेल तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा इकडचा रस्ता आहे आणि इकडच्या रस्त्याने तुम्ही टॉयलेटला बाथरूमला तुम्हाला आंघोळ वगैरे करायची असेल तर तुम्ही इकडे जाऊ शकता. काय खतरनाक बॉडी बोर्ड आहे बंडीच राहू दे कपडे वगैरे काढलेले आणि आपला अंडरवेअर नाही तर इनर बॉक्स आहे तर ती स्लीपर सारखं वाटतं. हा दादा 1 2 3 स्नानकुंडामध्ये स्नान करतोय आणि माझ्याकडे आहे गुगल पिक्स 7 आणि या मोबाईल सोबत आपण पाण्याची टेस्ट करणार आहोत. तर हा मोबाईल आपण डायरेक्ट बुडवणार आहोत. आता डुबकी घेतोय मी. मोबाईल व्हिडिओ शूट चालू आहे. तर बघा पाण्यात घेतोय मी. तर मोबाईल पाण्यात घेतोय तरी व्हिडिओ शूट चालू आहे. परत एकदा एक डुबकी लावतो मी. पाण्यात दिसतंय का चेक करा. पाण्यात दिसतंय का चेक करा आम्हाला. मी चेक करायला जाऊ पाणी लिहिलं. कपडे वगैरे घालून आता आपण पुढच्या कामासाठी जाऊया. स्नानकुंडात आमची आंघोळ वगैरे झाली, फोटो वगैरे शूट केले आणि आता पुढे कुठे जायचं हे आम्हाला काही माहित नाही. आमचे दीपक दादा कुठे गेले दादा तर डायरेक्ट आपले दीपक दादा डायरेक्ट सोडून पुढे चालले गेले. दादा थोडे काही करताय की पटकन जायचंय म्हणे, कारण 1 डे रिटर्न आम्हाला व्हायचंय त्र्यंबकेश्वर वरून. महाराज काय दादा हर महादेव चला ना आओ चंदन करके जाओ बाबा, आ जाओ मैं इधर ही. आते बाबा. तर इकडे आहे गंगा गोदावरी मंदिर आणि या ठिकाणी आम्ही आता दर्शनाला जातोय. दीपक दादा, माऊली दादा
आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं, आपले नीलू दादा नाशिकलाच होते ऑलरेडी ऑर्डर निमित्ताने आणि त्यांना सुद्धा आम्ही घेतलेलं होतं. तर ते पुढे आपल्या दर्शनासाठी गेलेले आहेत. तर आता 2027 मध्ये या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे आणि श्री गंगा गोदावरी मंदिर त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण आणि गोदावरी मातेचं हे मंदिर आहे. पुढे पुढे जायचंय आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी. तर जे स्नानकुंभ आहे सध्या इकडे आणि मंदिर तिकडच्या साईडला आहे आणि दर्शन करायला जाणार आहोत. परंतु प्रॉब्लेम असा आहे की आज रविवार आहे आणि सुट्टी असल्यामुळे भाविक भक्तांची प्रचंड अशी गर्दी आहे आणि आम्हाला वन डे रिटर्न घरी जायचं आहे. त्यामुळे आता पाहतो गर्दी वगैरे कशी आहे, किती आहे, त्यानंतर मग दर्शन वगैरे करणार आहोत. काही वेळापूर्वी आमचे दीपक दादा हरून गेले होते, तर आम्ही गर्दीमध्ये त्यांना शोधत होतो. तर नीलू दादा मला असं बोलले की तू मला चंद्र दिसलाय म्हणे. तर चंद्र तिकडे म्हणजे दीपक दादा नक्की तिकडेच असतील. तसंच आम्ही धावत त्या मार्गाला गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी दीपक दादा हे दिसले आणि ते आता आमच्या सोबतच चालत आहे, बघू शकता तुम्ही. असा इकडे बघून बघितलं. तर रस्ता आम्ही चुकलेलो आहोत. या ठिकाणी चौफुलीवर आलो आणि इथून आता रिटर्न होतोय कारण इथे बोर्ड लावलेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिर इकडे. कारण इकडनं इकडे आलो आम्ही परत रिटर्न तिकडे जातोय. यस ब्रो, बोर्ड 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 बोर्ड. तर हे पाहू शकता तुम्ही छोटे छोटे माकडाचे पिलू आणि ते लाईटचा खांब आहे आणि त्यावरती चढताय. एक नंबर. तर पाहू शकता वायरच्याच आहे आणि माकडाचे पिलू इकडनं तिकडं जात आहे. काही चांगले दृश्य दिसले तर मी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमाने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आता कोणत्या रस्त्याने जातोय आम्ही आय डोंट नो. मंदिर आम्हाला सापडत नाहीये. इकडे तिकडे दुकानावर विचारून आम्ही जातोय कारण मला आता यायला 10 ते 12 वर्ष झाली असतील या ठिकाणी. आणि डेव्हलपमेंट सुरू असतं त्यामुळे गोष्टी चेंज होतात, त्यामुळे समजत नाही कुठून कुठं जायचं. तर थोड्याच वेळापूर्वी इकडनं आम्ही तिकडे गेलो होतो आणि परत तिकडे 2-3 गल्या चुकून परत इकडे आलेलो आहोत. आणि इकडेच आहे आपलं त्र्यंबकेश्वर महादेवांचं मंदिर. कारण इकडे मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि ते दर्शनासाठी खूप सारी अशी गर्दी आहे. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाराष्ट्र आणि 12 ज्योतिर्लिंगांमधून हे एक ज्योतिर्लिंग आहे. तर इकडे एक नाही असं मला वाटतंय. तर आपली मंडळी इकडे साईडला जाऊन राहिलेली आहे. या तर आपली मंडळी इकडे साईडला येऊन उभी राहिली. मी पुढे चालला गेलो होतो तर आय थिंक यांनी इथून दर्शन घेतलं त्यामुळे मला पण इथूनच दर्शन घ्यावं लागेल असं मला वाटतंय. कारण तो मेन रस्ता आहे तर तो बंद आहे कारण पोलिसांनी इकडे रस्त्यावरती बॅरियर लावलेले कोणालाच एंट्री नाही आहे आय थिंक. आणि पावसाळा पण सुरू आहे. तिकडे
VIP पासेस काढणं चालू होतं. मी तुम्हाला आधीच दाखवलं. मला तरी असं वाटतं की VIP पासेस काढून आपण दर्शनाला जाऊ शकतो असं मला वाटतं. तरी आज येथे बसलेले आहेत, त्यांच्याकडून आम्ही भाजलेल्या शेंगा घेतल्या. भाजलेल्या आहेत, परंतु वातावरणामुळे पूर्ण थंडगार झालेले आहेत. ही नाडी शेंगा आहे, आणि इथून लाईव्ह दर्शन सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. इथे उभे राहून आम्ही खातोय, लाईव्ह दर्शन घेतोय. तर उत्तर महाद्वाराद्वारे दर्शन बंद आहे, मेन गेट बंद आहे. आणि इकडे देणगी दर्शन प्रवेशद्वार आहे, आणि इथून देणगी दर्शन प्रवेशद्वारे तुम्ही ऑनलाईन पास काढून किंवा तिथे चार्जेस देऊन पास घेऊ शकता, दर्शन करू शकता. आणि ज्यांना पास घ्यायची नाही, जे नॉर्मल दर्शन घेत आहे, तर त्यांनी पुढे जाऊन लेफ्ट जायचंय आणि मग तिथून तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर आम्ही बाहेरूनच मंदिराचे कळसाचे दर्शन घेऊन घेतले, कारण दर्शन घ्यायचं जर म्हटलं तर आपल्याला संध्याकाळ सुद्धा होऊ शकते. खूप मोठी लाईन आहे, कारण जे VIP पासवाले आहेत त्यांची लाईन सुद्धा खूप मोठी आहे, आणि ज्यांना नॉर्मल दर्शन घ्यायचंय तर त्यांची लाईन सुद्धा खूप मोठी आहे. त्यामुळे आम्ही बाहेरून कळसाचे दर्शन घेऊन घेतले आणि आम्ही आता जातोय गाडीकडे. पाऊस असा चालू झाला जसे की देवाने डायरेक्ट बटन दाबलं, म्हणजे पाऊस वगैरे एकदम ओके होता आणि डायरेक्ट पाऊस पडायला सुरुवात झाली. तर आमची मंडळी डायरेक्ट गाडी काढून निघण्याचा प्रयत्न करते. आई अशी पेरेशने तर निघाल पाहिलं, ते माहिती आहे का तुला? त्र्यंबकेश्वर महादेवांचे दर्शन करून बाहेर येत असताना तुम्हाला लागेल स्वामी समर्थ गुरुपीठ, किंवा काही जण म्हणतात स्वामी समर्थ केंद्र. आणि या ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहोत. आमचे माऊलीदाला कुठे गेले काय माहिती. गाडी वगैरे आम्ही पार्क केली, ते गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा सोय आहे, आणि काही गाड्यांमध्ये सुद्धा जात आहेत. आणि तिकडे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. मी फर्स्ट टाइम आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला, सेकंड टाइम आलेलो आहे, परंतु इथे काही मी गेलेलो नव्हतो. फर्स्ट टाइम आता आम्ही तिकडे जातोय आणि तुम्हालाही दाखवतो. तर इकडनं इकडे एंट्री आहे, आणि नो एंट्री फॉर व्हेकल्स, वाहनांसाठी प्रवेश नाही, प्रवेश निषेध आहे जर का तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल. परंतु इकडनं एक 4 व्हीलर येताना आपल्याला दिसते. तर काय मॅटर आहे आय डोंट नो. आणि इकडनं सुद्धा पाहू शकता खूप निसर्गरम्य असं वातावरण देखावा आहे. पूर्ण सहू बाजूला झाडे वगैरे आहे आणि देखावा आहे. नीलू, हा हे आमचे नीलू दादा, ज्यांना आम्ही नाशिक मधून पिकअप केलं. ऑर्डर साठी उडत उडत आलेले होते. त्या गाडीमध्ये एक जण कमी होती जी नील पूर्ण करून दिली. स्वामी समर्थ. तर तुम्ही पाहू शकता हे आहे स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर, आणि समोरच मंदिराच्या समोर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पाहायला भेटेल. तर इकडचा जो देखावा आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण डोंगराळ भाग आहे, आणि वरती ढग त्यांना टच झालेले पाहायला भेटतात आपल्याला. आणि इकडे बघा जे म्हातारी लोक असतील, म्हातारी माणसं असतील, आपले आजी आजोबा, ते जर का दर्शनाला येत असतील तर त्यांची बघा श्री गुरु माऊली एक्सप्रेस आहे. तर या एक्सप्रेस मध्ये बसून तुम्हाला वरती दर्शनासाठी ते घेऊन जाऊ शकता. तर ती सुद्धा इथे सुविधा आहे. तर म्हातारे लोकांना जर का चढायला प्रॉब्लेम येत असेल तर या एक्सप्रेस गाडीने तुम्ही जाऊ शकता, गुरु माऊली एक्सप्रेस गाडी. आणि इकडचं जे वातावरण आहे ना खूप मस्त आहे. किंवा पण पाणी सुरू होतो, काही सांगत नाही की वातावरण, आपल्याला वाटतं की ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस येणार नाही, परंतु पाऊस एकदम बटन चालू केलं म्हणजे चालू पाणी, आणि लगेच बटन बंद, लगेच पाऊस बंद, अशा प्रकारची इथे व्यवस्था आहे. तेच वाटतंय मला, कारण कधी पण पाणी चालू होत आहे.
आणि आपल्याकडे लाभ घ्यायचा शिरपूर धुळ्याकडे एवढं जबरदस्त प्रचंड ऊन आहे. पावसाळा सुरू आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी खूप गरम होत असतं. आणि मला असं वाटतंय की डायरेक्ट इकडे नाशिकच्या एरियाकडे शिफ्ट होऊन जायला पाहिजे, कारण मग AC वगैरे लावण्याची गरज येणार नाही रूममध्ये आणि खूप थंडावा असेल. विचार करतोय मी नाशिकला शिफ्ट होण्याचा. मी शिरपूरला जाणार होतो परंतु आता इकडे आलोय तर पाहूया. तर पाऊस थोडा कमी होता आणि थोड्याच वेळात एवढा जोराने मुसळधार पाऊस सुरू झालाय की झाडाखाली उभं राहून सुद्धा आम्ही ओलं होतो. आता कुठं जायचं विचार करतोय. इथे पण कोरडं होतं, इथे पण आता ओलं झालंय. पाऊस खूप जोराने येतोय आणि कॅमेऱ्यावरती सुद्धा काही टिपके गेलेले आहेत. आणि आपले माऊली दादा कपडे चेंज केले नाहीत म्हणून एकदम बिंदास टिकटिक. बघा हा सरडा बघा, आपल्याकडे कांद्याच्या सल्ल्या बोलला जातो. तर पाऊस चालू आहे म्हणून बघा गेला, पडून गेला, हो पडून गेला, वरती चालला गेला. आणि आमचे नीलू दादा तुम्ही पाहू शकता, झूम करून दाखवतो मी. खाली मान घाल नीलू, खाली मान घाल नीलू. बस. तर इथे पाहू शकता तुम्ही पाऊस कसा येतोय झाडावरून अशा प्रकारे. तर आम्हाला वाटलं होतं आतापर्यंत आहे ना खूप हळूहळू बारीक बारीक पाणी येत होता आणि आता खूप मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. आणि येथे कुठे उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही. आणि जर का तिकडे गेलो तर पूर्ण मी ओलीसिंग असं आम्हाला वाटतोय. तर हे बघा पाणी पाणी पाणी. दादूबाच्या डोक्यावरून सुद्धा पाणी पाणी. आज कसं झालंय माहितीये का, आज दिलंय पाणी पाणी. तर बाकीची मंडळी आमची जेंट्स टॉयलेट मध्ये गेलेली आहे आणि तिथे जर गेलो तर पाऊस सुरू होऊन जाईल असं मला वाटतंय. परंतु पडत पडत जाऊन मी भागो 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 रे भागो रे भागो तर भागो रे भागो रे भागो रे. तर इकडे टॉयलेट मध्ये आमची मंडळी उभी आहे, पाहू शकता तुम्ही. नीलू दादा टॉयलेट जवळ आहे, या टॉयलेट जवळ आहे आमचे दीपक दादा. कारण पुढे दुसऱ्या ठिकाणी उभं राहण्यासाठी जागाच नाही, त्यामुळे ते टॉयलेट कडे आलेलो आहे आम्ही. तर मुसळधार असा पाऊस होता, तुम्ही पाहू शकता. अवस्था ओलेचिम झालेलो आहोत कारण एकदा तिथे स्नानकुंडामध्ये आंघोळ केली, परत इकडे जोरदार पाऊस आला, ओले झालो. स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराजवळ आपण पोहोचलेलो आहोत. तर या ठिकाणी आता दर्शनाचा रस्ता आहे. येथे मंदिर व परिसरामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आपण इथूनच स्टॉप करणार आहोत आणि दर्शन घेऊन मग महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तर ते एंट्री करत असताना आधी पाय धुवावे लागतात आणि अशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था आहे. तर मंदिरात आम्ही प्रवेश केलेला आहे. तर येथे फोटो वगैरे काढण्यास सक्त मनाई आहे, परंतु काही बांधव आपल्याला फोटो काढताना दिसत आहे, त्यामुळे आपण ब्लॉग कंटिन्यू करतोय. तर तुम्ही दर्शन घेऊ शकता श्री स्वामी समर्थ महाराज यांचे. तर मंदिराचा जो एक भाग आहे एंट्री करत असताना, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली जी भारतीय संस्कृती आहे किंवा महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यानुसार ज्या देवी देवतांची आपण पूजा करतो तर त्यांचे काही सॅम्पल ठेवलेले आहेत. जसं की जो पूजेचा ताट आहे त्यात कोणतं साहित्य पाहिजे, आपण जे सण साजरी करतो तर तो कसा केला जातो, कधी केला जातो, तर त्या पद्धतीची येथे सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या खानदेशाची कानबाई माता, रानबाई माता, गोकुळ अष्टमी, तर हरतालिका सर्व माहिती तर येथे दिलेलं आहे की येथे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. परंतु हे पाहिल्यानंतर माझ्याकडून रावलं गेलं नाही आणि मी तेवढा शूट करून घेतोय, त्यासाठी मला माफ करा. परंतु ह्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, मराठी संस्कृती जपली जाते, तर हे दाखवणं मला गरजेचं वाटलं. त्यामुळे हा जो शॉट आहे किंवा जो क्लिप आहे तर मी शूट केली, त्याबद्दल माफी. तर आम्ही दर्शन घेतलं, ते महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि याच गाडीमध्ये रिटर्न आलो आणि आता पुढे जाण्यासाठी निघतोय. पाऊस पण चालू आहे. तर
आम्ही आता घरी जाण्याचा विचार केला होता, पण रस्त्यात म्हटलं गुगल मॅपवरती सर्च करू की एखादा वॉटरफॉल असेल जवळच रस्त्यात तर जाऊ. आणि आम्ही सर्च केलं आणि या रस्त्याने आलो. पाहू शकता तुम्ही रस्ता. आणि गुगलने आम्हाला इकडे पाठवलं. तलाव आहे इथे. वेळ बनवलं. आम्हाला वाटलं की वॉटरफॉल असेल, परंतु इथे तलाव होता. मग तलाव वगैरे पाहून आम्ही आता जातोय रिटर्न. तर मित्रांनो आमचे नीलू दादा चालले आता. तर नीलू आता ITI सिग्नल वरती उतरलेला आहे, कारण तो इथे नाशिक मध्येच होता. त्याला इथूनच पिकअप केलं होतं आम्ही. ऑर्डरच्या कामानिमित्त तो आलेला होता. आणि आम्ही आता जातोय घरी. 4:30 वाजलेले. आणि आपला आजचा व्लॉग इथे एंड होतो. तर पुन्हा भेटू एका नवीन आणि चांगल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.